नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड. मित्रांनो, या जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे तब्बल 853 कोटी रुपये. तारीख जाहीर, कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा. हो मित्रांनो, या जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. बघा शेतकरी मित्रांनो, ही अपडेट नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. मित्रांनो, नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. मित्रांनो, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे जनसन्मान यात्रा दौरा नाशिकमध्ये आहे. या दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची घोषणा केली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास 5,88,000 शेतकऱ्यांना तब्बल 853 कोटी रुपये विमा रक्कम खात्यात जमा होणार आहे. येत्या 31 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. आणि मित्रांनो, यावेळी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगा आधारे व उत्पन्नात आलेली घट या आधारित देय आलेली 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांना मिळाली. त्यानंतर कंपनीचे राज्य प्रमुख यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय आलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले. तर या कंपनीनेही धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार 31 ऑगस्ट पर्यंत ही रक्कम देण्याचे मान्य केले. त्यांचा लाभ जिल्ह्यातील जवळपास सर्व 5,88,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि मित्रांनो, गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील 5,88,000 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये 21 दिवसाच्या पाऊस खंडामुळे शेतकऱ्यांना 79 कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. त्याचबरोबर स्थानिक आपत्ती आणि काढणीपरच्या नुकसानी यापोटी 25 कोटी 89 लाख मंजूर झाले होते आणि त्याच्या वाटपाची कारवाई सुरू आहे. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे नाशिक जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची तब्बल 853 कोटी रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. मित्रांनो, जर तुम्ही देखील या नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 31 ऑगस्ट पूर्वी पीक विम्याची रक्कम वितरित केली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.